वेलकम टू मायटेक कम्प्युटर. हाय फ्रेंड्स, आतापर्यंत आपण बेसिक नॉलेज इथे वर्डमध्ये फॉर्मॅटिंग वगैरे इझिली म्हणजे रिपोर्ट्स बनवायचे आहेत तुम्हाला. पण आतापर्यंत बघितलं की कॉपी करण्यासाठी शॉर्टकट की आहे कंट्रोल सी केलं आणि कुठे पाहिजे पेस्ट केलं कंट्रोल व्ही. तुम्हाला केलेले रिॲक्शन नको आहे तर अंडू कंट्रोल झेड. पुन्हा हवं असेल तर. पण आतापर्यंत बघितलं की कॉपी करण्यासाठी शॉर्टकट की आहे कंट्रोल सी केलं आणि कुठे पाहिजे पेस्ट केलं कंट्रोल व्ही. तुम्हाला केलेले रिॲक्शन नको आहे तर अंडू कंट्रोल झेड. पुन्हा हवं असेल तर लावायचं रिडू कंट्रोल वाय. मला कॉपी कट पेस्ट करायचं. सपोज मला इथून कट केलं, पुन्हा हवं आहे पेस्ट. नको हवं असेल तर अंडू कंट्रोल झेड. पुन्हा हवं असेल तर कंट्रोल वाय रेडू. हे शॉर्टकट कीज तुम्हाला समजल्या तर आपण आता बघूया वर्डला फॉर्मॅटिंग करायचं. हे तुम्ही एखादा असाइनमेंट बनवताय आणि तुम्हाला ह्याला हायलाईट वगैरे करायचं, तर हे तुमची हेडिंग आहे. आता ह्या हेडिंगला तुम्हाला बोल्ड असं दाखवायचं आहे, म्हणून हे दिसतंय बोल्डचं ऑप्शन. याच्यावर क्लिक करा तर झालं. इथे बी वरती क्लिक करा. बोल्ड शॉर्टकट की आहे कंट्रोल बी. कंट्रोल आय ने इटालिक चेंज झालं. शॉर्टकट की आहे कंट्रोल आय. याला अंडरलाईन पाहिजे असेल तर इथे यू म्हणून ऑप्शन आहे, इथे अंडरलाईन. इथे तुम्ही त्याच्यावरती क्लिक करून सुद्धा करू शकता किंवा कंट्रोल यू. शॉर्टकट की आहे कंट्रोल यू. अंडरलाईन साठी कंट्रोल यू. तुम्हाला एखाद्या वर्डला स्ट्राईक थ्रू तर इथे हे ABC इथे लिहिले, ते स्ट्राईक थ्रू ऑप्शन आहे. त्याला सिलेक्ट करायचं. कुठल्याही वर्डला हवा असेल त्याला क्लिक करा आणि इथे स्ट्राईक थ्रू. नको हवं असेल तर अंडू करा कंट्रोल झेड. ॲज इट इज तुमचा वर्ड जसा होता तसा झाला आहे. कट पेस्ट कॉपी पेस्ट आपण रेडू अंडू पाहिलं. आता आपण बघूया इथे क्विक ॲक्सेसमध्ये तुम्हाला इथे फॉर्मॅट प्रिंटर म्हणून दिसतंय. याचा यूज कसा करायचा ते बघूया. जो वर्ड पाहिजे ज्याला फॉर्मॅट करायचा आहे त्याला तुम्ही सिलेक्ट करा. केला. आता तुम्हाला काय फॉर्मॅट करायचं आहे, सपोज करा त्याला कलर करायचा तुम्ही, तर इथे कलर ऑप्शनमध्ये जाऊन तुम्ही इथे त्या वर्डला कलर केला. कलर केला. तुम्हाला त्या कलरला त्या वर्डला हायलाईट करायचं आहे तर तुम्ही इथे जाऊन हायलाईट केलं. ठीक आहे. आता हे तुम्ही काय फॉर्मॅट केलं, हे या वर्डला तुम्ही फॉर्मॅट केलं. आता हे फॉर्मॅट तुम्हाला इथे ह्याला पण पाहिजे, ह्यालाही पाहिजे सेम. तर पुन्हा तुम्हाला इथे जाऊन कलर सेम करा. तर तसं नाही करायचं. तुम्हाला ॲज इट इज तसाच पाहिजे. इथे याला सिलेक्ट करा आणि इथे सिम्पल फॉर्मॅट प्रिंटर आहे याच्यावर क्लिक करा आणि ज्या वर्डला करायचं आहे तिथे तुम्ही ड्रॅग करा माऊसने. झालं. हे तुम्ही माऊस थ्रू केलं. आपण हेच आपल्याला कीबोर्ड थ्रू करायचं असेल तर शॉर्टकट की काय आहे कंट्रोल ऑल्ट सी. मी कॉपी केलं आणि मला कोणाला पाहिजे, ह्या वर्डला पाहिजे, तर मी इथे सिलेक्ट करणार कंट्रोल ऑल्ट व्ही सी. ही शॉर्टकट की आहे पेस्टसाठी आहे. आपण आता पाहूया ऑप्शन सबस्क्रिप्ट अँड सुपरस्क्रिप्ट. सुपरस्क्रिप्टचा मॅथमॅटिकली कॉम्पोनंट मॅथमॅटिक्समध्ये जसं x3 वगैरे आपण असं लिहायचं फॉर्म्युलाजमध्ये वापर होतो. मॅथमॅटिक्समध्ये फॉर्म्युलाज वगैरेमध्ये जसं आपल्याला आता हा x आहे आणि हा 3 मला इथे सुपरस्क्रिप्टमध्ये इथे वरती असं हवं आहे. तर काय करणार आपण इथे सुपरस्क्रिप्टमध्ये आपण क्लिक केलं तर हे सुपरस्क्रिप्ट फॉन्ट केसमध्ये हे सुपरस्क्रिप्ट ऑप्शनचा मॅथमॅटिकली कॉम्पोनंट म्हणून त्याचा वापर होतो. तसं आपण हे डेट वगैरे आहे. आता ही डेट लिहिली आहे आणि इथे हा TH, मला हा TH इथे वरती पाहिजे. तर त्यासाठी तुम्ही THला सिलेक्ट करा आणि इथे सुपरस्क्रिप्टवरती क्लिक करा. सी कंट्रोल शिफ्ट इक्वल टू. एखाद्या फॉन्टची साईज इन्क्रीज करायची आहे त्यासाठी इथे तुम्हाला होमवरती तिथे दाखवतं आहे इन्क्रीज साईज. इथे तुम्ही क्लिक करत जा. फॉन्टची साईज इन्क्रीज झाली. तुम्हाला साईज डिक्रीज करायची त्याच्या बाजूला तिथे डिक्रीज साईजचं ऑप्शन आहे, त्याच्यावर क्लिक करा. त्याच्यासाठी शॉर्टकट की आहे कंट्रोल शिफ्ट प्लस प्लस करा तुम्ही. कंट्रोल
प्लस सी. साईज मोठी होत गेली, तुम्हाला छोटं करायचं आहे. कंट्रोल मायनस सी. आपण सेंटेन्स केस, लोअर केस, अप्पर केस, कॅपिटल, कॅपिटलाइज अँड टगल. हा पॅरेग्राफ पूर्ण मला ऑल वर्ड कॅपिटल पाहिजे, तर मी काय करणार, अप्पर केस सी. मला ह्या पॅरेग्राफचा फर्स्ट वर्ड फक्त कॅपिटल पाहिजे आहे, तर मी काय करणार, सेंटेन्स केस. तर फर्स्ट वर्ड मला कॅपिटल दिसणार, बाकी सगळे नॉर्मल लोअर केस. मला ऑल वर्ड लोअर केस म्हणजे सगळे स्मॉल लेटरमध्ये पाहिजे सी, सगळं नॉर्मलमध्ये. मला प्रत्येक वर्डचा म्हणजे ह्या पॅरेग्राफमध्ये जितके पण वर्ड आहेत प्रत्येक वर्डचा फर्स्ट वर्ड मला कॅपिटल करायचा आहे, तर इथं कॅपिटलाइज ईच वर्डवरती क्लिक करा सी. प्रत्येक वर्डचा फर्स्ट वर्ड तुम्हाला कॅपिटल झालेला दिसेल. फॉन्ट साईज थोडं मोठं करून दाखवते सी. तुम्हाला हे सगळे लोअर केस पाहिजे, लोअर सी. सगळे स्मॉल लेटरमध्ये झाले, सगळे कॅपिटल पाहिजेत, सगळे कॅपिटलमध्ये झाले. केलं तर ईच वर्ड स्मॉलमध्ये येणार फर्स्ट वर्ड आणि बाकीचे कॅपिटल येतात. पॅरेग्राफचा प्रत्येक वर्डचा फर्स्ट वर्ड स्मॉल लेटर, बाकी कॅपिटल, रेस्ट ऑफ वर्ड कॅपिटल. आणि जर तुम्ही पॅरेग्राफचा ईच वर्ड प्रत्येक वर्ड तुम्हाला फर्स्ट वर्ड कॅपिटल येणार आणि बाकीचे स्मॉल, तर त्याच्यासाठी तुम्हाला कॅपिटलाइज ईच वर्डवरती क्लिक करावं लागेल. तर आपण फॉन्टचे चेंज केस करून सुद्धा पाहिले. आपल्याला एखाद्या पॅरेग्राफला आपण फॉर्मॅटिंग केलं आहे आणि ते आपल्याला पूर्ण फॉर्मॅटिंग काढून टाकायचं, तर इथे क्लिअर ऑल फॉर्मॅटिंगवरती क्लिक करा, सगळं फॉर्मॅटिंग निघून गेलं. जर एखादा फॉर्मॅटिंग इथे बघा वर्ड आर्टचा हे ऑप्शन आहे, ह्यातला एखादा फॉन्ट स्टाईल तुम्हाला सिलेक्ट करायचा, तर मी क्लिक केलं सी. चेंजेस बघा तुमच्या वर्डमध्ये सी. तर ह्याचा या ऑप्शनचाही यूज करू शकता. इथे तुम्ही आउटलाईन घेतली, त्याला इथे कलर घेतला आउटलाईनला एखादा सी. हे चेंज होत राहणार, तुम्ही त्याचा कलर आउटलाईन चेंज करणार, तसं ते चेंज होणार सी. तुम्ही चेंज करा फॉन्ट. हे जे फॉर्मॅट आहे ह्याच्यातला तुम्हाला कुठला वर्ड स्टाईल घ्यायचा आहे, तुम्हाला शॅडो इफेक्ट घ्यायचा असेल तरी तुम्ही शॅडो इफेक्ट देऊ शकता. फॉर्मॅट आहे, याच्या थ्रू तुम्ही वेगवेगळे इफेक्ट तुम्हाला द्यायचे असतील तर देऊ शकता. सपोज आता एखादा पॅरेग्राफ आहे, हा पॅरेग्राफ तुम्हाला हायलाईट करायचा, याच्यातली एखादी लाईन अंडरलाईन तुम्हाला हे दाखवायचं आहे की हा स्पेसिफाय आहे काही इन्फॉर्मेशन तुम्हाला, तर इथे तुम्ही हायलाईट करू शकता त्या वर्डला. तुम्हाला फॉन्टला कलर द्यायचा आहे वेगळा, तर फॉन्ट कलर इथे आहे, कलरचं ऑप्शन यूज करून तुम्ही फॉन्ट कलर देऊ शकता. पण सपोज आता काही डेटा बनवतोय आणि आपल्याला त्या डेटाला नंबर फॉर्मॅटमध्ये म्हणजे त्याला असं नंबरिंग करायचं आहे, तर त्यासाठी आता इथे नंबर ऑप्शन आहे. इथे तुम्ही घेतलं आहे सपोज हे डॉटेडवालं, कुठलाही घ्या तुम्ही, डॉटेड घ्या. नंतर तुम्हाला हे असा पाहिजे किंवा हे वाला पाहिजे, तुम्हाला जसा पाहिजे तसा सी असं पाहिजे. आता मी इथे हे कम्प्युटरला मी घेतला सी. आता कम्प्युटरचं सबमध्ये काय येतं, कम्प्युटर सबमध्ये येतं सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर. तर आता मला इथे सबवालं पाहिजे सी. मी आता इथे हे क्लिक केलं, 1 2 3 आलं, पण मला ह्याच्यातला नंबर द्यायचं असेल 1 2 3 किंवा तुम्हाला असं बुलेट स्टाईलमध्ये वगैरे फॉर्मॅटिंग काही हवं असेल तर ते करू शकता. आपल्याला काही इथे फॉर्मॅट चेंज करायचा नंबर किंवा बुलेट स्टाईलमध्ये इथे आहेत, त्याच्यापैकी कुठलाही ऑप्शनने तुम्ही करू शकता. त्याचे सब पॉईंट दाखवायचे असतील तर काय करायचं आहे, जसं की हा कम्प्युटर आहे, कम्प्युटरचा सब मला घ्यायचा आहे, तर इथे टॅप करा सी. कम्प्युटरचा सब काय आला, तर सपोज सॉफ्टवेअर आला, तर मला हे इथे सॉफ्टवेअर इथे पाहिजे, त्याचा हा सब पार्ट आहे, तर मी इथे सॉफ्टवेअर घेतला. ठीक आहे, याला मी इथे टॅप करते, सिलेक्ट करते आणि याला इथे टॅप करते सी. आपण एखादा असा डेटा बनवला आणि आता हा डेटा मला मी नंबरिंग केलं आहे, पण ह्याच्यामध्ये मला ह्याचे सब पार्ट दाखवायचे आहेत.
फॉर एक्झाम्पल मी कम्प्युटर दिला आहे, तर कम्प्युटरचा सब पार्ट सॉफ्टवेअर हा सब पार्ट आहे, तर मी त्याला टॅप करते तर माझा इथे फॉर्मॅट स्टाईल चेंज होते. हा त्याचा अंडर म्हणजे मला घ्यायचा आहे, तर मी इथे टॅप प्रेस केला, सी हा चेंज झाला. मला याचा बुलेट स्टाईल वेगळा घ्यायचा आहे कुठला, सपोज मला हा घ्यायचा आहे, मी घेतला हा, ठीक आहे. आता सॉफ्टवेअरमध्ये काय काय येतं आहे तर वर्ड, तर मी ह्याला इथे टॅप केला, सी, त्याला पुन्हा टॅप करा, सी, ह्याचा हा वेगळा आला. आता एक्सेल, त्याला टॅप करा, सी, पॉवर पॉईंट टॅप प्रेस करून तसं अलाइन करा. सेकंड, आता मी घेतला ऑप्शन हार्डवेअर. आता हार्डवेअरमध्ये काय काय येत आहे तर हार्डवेअरमध्ये काय आहे तर दोन आहेत ऑप्शन, एक इनपुट आहे आणि एक आउटपुट. इनपुट डिव्हाइसमध्ये काय काय येतं तर कीबोर्ड येतं, माऊस येतं. आता इथे हार्डवेअर आहे, हार्डवेअरचा ला मी सेकंड नंबर घेतला. आता हा हार्डवेअरचा सब पार्ट आहे इनपुट डिव्हाइस, तर इनपुट डिव्हाइसला मी टॅप करून इकडे पुढे केला, सी. आता इनपुट डिव्हाइसमध्ये काय काय येत आहे तर CPU, तर त्याला मी इथे CPUला मी टॅप करते इनपुट डिव्हाइसमध्ये, तर टॅप सी चेंज झाला फॉर्मॅट. कीबोर्ड इनपुट डिव्हाइसमध्ये तर टॅप सी. आणि काय येतं तर माऊस, टॅप करा, सी. आता आउटपुट डिव्हाइस थर्ड नंबर काय आहे तर आउटपुट डिव्हाइस. आउटपुट डिव्हाइसमध्ये काय येतं तर मॉनिटर, तर मी इथे मॉनिटरला टॅप करते, सी, त्याचा सब डिव्हाइस आहे तो. नंतर प्रिंटर एक आहे, टॅप प्रेस सी. आपण इथे फॉर्मॅट डेटा बनवला आहे, जसं कम्प्युटर आहे, कम्प्युटरमध्ये काय येतं तर सॉफ्टवेअर हार्डवेअर. तर सॉफ्टवेअरमध्ये काय काय येतं MS वर्ड, एक्सेल. तर इथे मी सब डिव्हाइसमध्ये इथे फर्स्ट, मग इथे वेगळा टॅब आला, हा वेगळा टॅब आला. तर तुम्ही अशा फॉर्मॅटमध्ये पण तुमचा वर्डमध्ये डेटा बनवू शकता. हे चेंज करायचं आहे तुम्हाला, सपोज याचं बुलेट स्टाईल किंवा हे डॉटेड स्टाईल जे पण तुम्ही घेतलं इथे चेंज करायचं आहे. सिलेक्ट करा आणि इथे जाऊ तुम्ही ह्या फॉर्मॅटमध्ये पाहिजे सी, तुम्ही इथून क्लिक करून घ्या कुठलाही फॉर्मॅट, सी चेंज झाला. इथून तुम्हाला असा पाहिजे तर असा करून घ्या. तुम्हाला जसं ज्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला त्याचे फॉर्मॅटिंग चेंज करायचे आहे तर इथे आहे हेडिंग, सब हेडिंगचे इथे ऑप्शन आहेत, इथून तुम्ही चेंज करू शकता. इथे तुम्हाला हेडिंगचं चेंज होत आहे, सब हेडिंगचं चेंज करायचं असेल तर तुम्हाला इकडे जाऊन करायचं आहे, करू शकता, सी. आता अलाइनमेंट बघूया, सी, अलाइन लेफ्ट. इथे क्लिक केलं तर लेफ्ट, त्याच्यासाठी शॉर्टकट की आहे Ctrl+L, लेफ्टला आहे. तुम्हाला सेंटरला घ्यायचं आहे तर Ctrl+E सेंटर. आता मी Ctrl+L लेफ्ट करते आणि Ctrl+E प्रेस केला तर सेंटरला. Ctrl+R राईट, तुम्हाला राईटला करायचं, इथे क्लिक केलं तरी राईटला जाईल किंवा तुम्ही Ctrl+R प्रेस केलात तरी राईट करू शकता. आणि हे आहे थर्ड ऑप्शन जस्टिफाय, त्याच्यासाठी आहे एक शॉर्टकट की Ctrl+J, तर जस्टिफाय अलाइन करेल, ॲज नॉर्मल स्टँडर्ड अलाइन करेल तो. तर शॉर्टकट की आहे अलाइनमेंटची Ctrl+E सेंटर, Ctrl+L लेफ्ट, Ctrl+R राईट आणि Ctrl+J जस्टिफाय. आपण पाहूया लाईन स्पेसिंग. तर तुम्ही हा तुमचा पॅरेग्राफ आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला लाईन स्पेस वाढवायचं आहे, सी. असा नॉर्मल स्टँडर्ड काय आहे वन लाईन स्पेसिंग आहे. सपोज तुम्हाला लाईन स्पेसिंग वाढवायची आहे तर इथे 1.5 करा, सी. 2 लाईन स्पेस 2.5 स्पेस वाढतोय. सपोज मी इथे स्टँडर्ड 1 ठेवला तर हा असा दिसेल. 1.15 स्पेस तर हा असा दिसेल. मी 1.5 स्पेसिंग केला तर हे असा दिसेल. लाईन स्पेसिंग तुम्हाला लाईन स्पेसिंग ऑप्शनमध्ये इथे जाऊन तुम्ही सिलेक्ट करू शकता ऑप्शन. तुम्हाला अलाइनमेंट कुठली पाहिजे, इथून तुम्हाला लेफ्ट साईडला किती इंडेंट मार्जिन द्यायचं आहे. सपोज मी इथे केलं 0.5 सेंटीमीटर, राईट पण मी 0.5 ठेवलं आणि फर्स्ट लाईन इथे सिलेक्ट केली. वन पेजिंग बिफोर आफ्टर मी घेतलं, सिंगल लाईन
आता मी हे एवढे चेंजेस केले. ओके करून बघा. सी आता आपण त्याच्यात आणि जाऊन चेंज करून बघितलं. लाईन स्पेसिंग ऑप्शनमध्ये हे आपण मगाशी सेटिंग केलेली आहे. याच्यामध्ये मी सिंगल लाईनच्या ऐवजी ते डबल लाईनचं घेतलं आणि ओके केलं. सी आपल्याला स्टँडर्ड पाहिजे. इथे सिलेक्ट केलं हा 2 पॅरेग्राफ आणि इथे तुम्ही क्लिक केलं आणि इथे रिमूव्ह बिफोर स्पेस पॅरेग्राफ, रिमूव्ह आफ्टर स्पेस पॅरेग्राफ. सी 2 पॅरेग्राफ मधला तुम्हाला स्पेस रिमूव्ह करायचा आहे तर इथे तुम्ही क्लिक करा रिमूव्ह स्पेस बिफोर आफ्टर स्पेस पॅरेग्राफ. तुम्हाला स्पेस वाढवायचा असेल तर ॲड स्पेस बिफोर पॅरेग्राफ. तुम्हाला काढून टाकायचं असेल तर रिमूव्ह फर्स्ट सिलेक्ट अँड रिमूव्ह स्पेस पॅरेग्राफ. फर्स्ट तुम्ही सिलेक्ट करा आणि तुम्हाला जर 2 पॅरेग्राफमधला किंवा ॲड करायचं असेल किंवा रिमूव्ह करायचं असेल तर त्यासाठी आहे. तुम्ही ॲड केलं तर इथे ॲड झाला. जर तुम्हाला नको असेल तर तुम्ही रिमूव्ह स्पेस पॅरेग्राफ करा. बॅकग्राऊंड कलर फिल करायचं असेल तर सिलेक्ट करा. ज्या एरियाला करायचं आहे तिथून तुम्ही तिथे जाऊन बॅकग्राऊंड कलर फिल करू शकता.